नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग गरमागरम आणि चविष्ट अशी तर्रीदार मिसळपाव। ही मिसळ इतकी चविष्ट होणार आहे की तुम्ही ती पुन्हा पुन्हा कराल। तर मग चला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असाल की अख्खे गरम खडे मसाले मी सगळे घेतलेले आहेत आणि ह्या सर्व मसाल्यांचा ह्या मिसळीमध्ये पुरेपूर उपयोग आपण करून घेणार आहोत। आता बघा, उभा चिरलेला हा जो कांदा आहे तो कांदा मी तेलावर सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घेणार आहे आणि त्यामध्ये नंतर तो सोनेरी रंगावर परतल्याच्या नंतर त्यामध्ये एका मागोमाग एक आपण असे खडे मसाले घालणार आहोत। लसूण घालणार आहोत, आल्याचे तुकडे घालणार आहोत। इथे मी आलं आणि लसूण घालून पुन्हा हा कांदा सोनेरी रंगावर असा परतून घेणार आहे। हे चांगलं परतून घेतलं की त्याच्यामध्ये मी 2-4 पानं तमालपत्र टाकलेलं आहे, 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा, जावित्री टाकलेली आहे, 2 दगडफूल घातलेलं आहे, 2 किंवा 3 घातलेले आहेत, लवंग आहे, 7-8 लवंगा घातल्या आहेत, 4 हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत, 1 अख्खी मोठी वेलची घातलेली आहे, स्टारफूल 1 घातलेला आहे, 7-8 असे काळे मिरी याचे दाणे घातलेले आहेत। हे सर्व गरम मसाले आपण छान खमंग असे परतून घेऊयात। हे परतून घेताना तुम्हाला कसे कळतील तर एक असा सुगंध, छान असा सुगंध येईल, त्यावेळेला कळेल की तुम्हाला हे सगळं छान परतून झालं आहे। त्यात सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि मी इथे 4 प्रकारच्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत। लवंगी मिरची घेतलेली आहे, संकेश्वरी मिरची घेतलेली आहे, बेडगी मिरची घेतलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। ही देखील ह्याच कांद्याबरोबर आपण परतून घेणार आहोत। हे सर्व परतून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना आपण टोमॅटो थोडा घालून हे छान असा गंधासारखं बारीक वाटून घेणार आहोत। नंतर मिसळ करायची तयारी करून घेऊया। 2 मोठ्या पळ्या तेल घेतल्यावर त्याच्यात हे वाटण छान परतून घेणार आहोत। हे तेल सुटेपर्यंत असं छान असं परतून घेतलं म्हणजे त्याच्यातील पाण्याचा अंश पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही बघतच असाल थोडीशी ग्रेव्ही आळल्यासारखी दिसते, त्याला बाजूने तेल सुटलेलं आहे। हे बघा तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा धण्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। हेही छान आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया। हे परतून घेतल्यावर तुम्ही नीट बघतच असाल की बाजूला आत्ताच तर्री यायला सुरुवात झालेली आहे, तेल ह्या ग्रेव्हीने छानपैकी सोडलेलं आहे। नंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत। गरम पाणी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये आपण 2 गरम पाण्याचे ग्लास घेणार आहोत आणि ते पाणी ह्याच्यात ॲड करणार आहोत। तुम्ही नीट बघतलेच असाल की पाणी टाकतानाच कशी ह्या उसळीला तर्री आलेली आहे। नंतर ह्याच्यामध्ये आपण मोड आलेली जी मटकी आहे त्याच्यात हळद टाकून ते ह्या उसळीमध्ये टाकून छानपैकी उकळ काढून घेणार आहोत। नंतर स्वादानुसार तुम्ही मीठ घाला आणि छान प्रकारे ह्या उसळीला उकळी येऊ द्या, म्हणजे मोड आलेली मटकी त्या उकळीमध्ये शिजून येईल। अशा प्रकारे आपली तर्रीदार अशी मिसळ तयार झालेली आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। 2 गरम लुसलुशीत पाव, एका वाटीत तर्री दिलेली आहे, कांदा, लिंबू, तोंडाला लावायला मिरचीही आहे, फरसाण दिलेला आहे। आता आपण प्लेटिंग करताना तर्री टाकून घेत आहोत। नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला, कांदा घालून घेतला आणि फरसाण घालून घेतलं, कोथिंबीर भुरभुरवून घेतली। अशा प्रकारे आपली ही झणझणीत, तर्रीदार आणि खमंग अशी मिसळ पाव तयार आहे। मग काय मैत्रिणींनो, करून बघणार ना ही झणझणीत तर्रीदार मिसळ पाव? हा जो आपण मसाला केलेला आहे ना तो पूर्णपणे घरगुती अशा गरम मसाल्यांमध्ये केलेला आहे, त्यामुळे ह्या मिसळपावाची चवच काही न्यारी आहे। तुम्ही बघूच शकत असाल की कशी तर्रीदार दिसते आहे ती। मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला
हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा. तुम्हाला किती तिखट आवडते ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद.